हॅलो गाईज. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे अजून एका कोलॅबरेशनसाठी, आमचं दुसरं कोलॅबरेशन. तर निकिता इज अगेन एक्सायटेड. तर ते कोलॅबरेशन काय असणार आहे, आम्ही कुठे चाललो आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला या ब्लॉग थ्रू सांगणार आहे. येस. तर आणि हे पण सांगणार आहे की आता आम्हाला हे कोलॅबरेशन कसं मिळालं आहे. ओके गाईज, तर आम्ही आता खाली आलो आहे, वेटिंग फॉर द बस. येस. तर 3 मिनटात आहे बस, बट त्याच्या बाजूलाच बसस्टॉपच्या पाठीमागे अशी रिवर आहे. तर इथून पूर्ण असं पार्क कनेक्टर रोड आहे. आय थिंक 4 to 5 किलोमीटर स्ट्रेच आहे कंप्लीट. तर इथे लोक रनिंग, साइकिलिंग एंड अदर एक्टिविटीज़. बस का यहाँ पे वेट हो रहा है बस स्टॉप पे, एंड आई थिंक बस इज़ हियर. यू गाइस कैन यस, पाहू शकता बस आली आहे. आता टॅप करून मग जाऊया मेट्रोकडे. ओके, सो वी रीच्ड ॲट फेरर पार्क येस, MRT. पार्क MRT स्टेशनला आम्ही पोहोचलो आता. आणि इथे विकास इंग्लिशमध्ये बोलते, सॉरी. इथे एक मॉल आहे. ओके, तर संकेतला थोडं काम होतं, सो तो तिकडे गेला आहे. तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारायचं ठरवलं. तर ॲक्च्युली मला ना असं विश्वास बसत नाही आहे की म्हणजे ठीक आहे, कोलॅबरेशन इट्स नॉट अ बिग थिंग, बट इट इज अ बिग थिंग. तर छान वाटतं आहे आणि थोडं नर्वस फील होतं आणि छान पण वाटतं आहे की काहीतरी चांगलं काम मी करते. तर या, आणि आम्हाला बरेच दिवस झाले असं काहीतरी मस्त चमचमीत आपलं इंडियन फूड खायची इच्छा होती. येस, तर जेव्हा पण इच्छा होते तेव्हा आम्ही लिटिल इंडियाला येतो. फील्स लाईक होम. या, आणि इथे आल्यानंतर असं काही वाटत पण नाही की आपण इंडियामध्ये नाहीये. म्हणजे फूड, ग्रॉसरीज आणि सगळे लोक वगैरे असं छान वाटतं. ये ना बाई फ्रेम मध्ये, नाही तर परत भांडतेस मग माझ्यासोबत. मी नेहमी फ्रेम मध्येच असते आणि संकेतच्या फ्रेम मध्ये फक्त मीच असू शकते. तर जास्तच झालं. फॉर लाईफ टाईम. ठीक आहे. ओ अच्छा, फॉर लाईफ टाईम अँड बियॉन्ड. हा. तर गाईज, इथे आहेत खूप सारे गोल्ड शॉप्स. मालाबार, जॉय लोकास, पुढे तनिष्क पण आहे. तर कम्पेअर्ड टू इंडिया, सिंगापूरमध्ये गोल्ड स्वस्त आहे. अराउंड 400 रुपीज आय वुड से पर ग्रॅम. हां, बट जर तुम्ही एक टुरिस्ट असाल तर मग टॅक्स बेनिफिट पण भेटतो तुम्हाला. तर आम्ही इकडे राहतोय तर आम्हाला ते बेनिफिट नाही भेटत, बिकॉज आम्हाला इथे टॅक्स पे करायला लागतो, बिकॉज वी आर अर्निंग हिअर. सो आणि आम्ही इथे नाही जाते कोलॅबरेशनला, सो डोंट वरी. एवढं मोठं कोलॅबरेशन अजून आम्हाला मिळालं नाहीये. तर बट वन डे. येस, शुअर, नक्कीच मिळेल आपल्याला. येस. आणि म्हणजे गोल्डचं इथे शॉप एक मुस्तफाचं पण आहे, जिथे खूप सारे म्हणजे डिझाईन. येस, फेमस शॉप आहे एकदम. रिलायबल पण म्हणू शकता. आणि डिझाईन मध्ये पण खूप सारे व्हरायटीज तिथे आहेत. सो एक दिवस आम्ही ते पण व्हिजिट करू आणि त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवूया. येस, मुस्तफा ब्लॉग. तर हेच आहे ते मुस्तफा एरिया. म्हणजे इथं शॉपिंग मार्केट म्हणू शकतो. आणि मुस्तफामध्ये तुम्ही अशी कोणतीच गोष्ट नाही की जी तुम्हाला भेटणार नाही. येस, तुम्ही जे बोलाल ते सगळं मुस्तफामध्ये भेटेल. सो एनी गेसेस की आज आमच्याकडे कोणतं कोलॅबरेशन आलं असेल? तर आता आम्ही त्याच्या खूप जवळ पोहोचलोय. बट तुम्ही जर गेस केलं असेल तर प्लीज आत्ताच जाऊन कमेंट मध्ये सांगा. येस, तर आज आम्ही चाललोय कोलॅबरेशन. एक इंडियन रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे बँगलोर कॅफे. तुम्ही पाहू शकता इथे समोरच आहे बँगलोर कॅफे. तर ठीक आहे, आम्ही आता एंटर करतो आणि बाकी तर तुम्ही पुढे पाहालच ब्लॉगमध्ये. ओके गाईस, तर आता पोहोचलोय आम्ही.
हां मी ऑर्डर ऑलरेडी. येस थँक्यू. थँक्यू. तर छान आहे हॉस्पिटॅलिटी खूप. अँड म्हणजे कंटेंट क्रिएटर म्हटल्यावर थोडी स्पेशल ट्रीटमेंट भेटते असंच वाटलं. तर येस आता आम्ही ऑर्डर प्लेस केली, बेसिक शूट घेतलं आणि आता फूड ऑर्डर केले. तर वेटिंग फॉर दॅट. ते आलं की आम्ही त्याचं पण शूट करून घेऊ अँड देन विल फिनिश दॅट फूड होपफुली, क्योंकि बहुत सारा फूड आएगा लगता आणि येईल असं वाटतंय. आता असं झालंय की आम्हाला एवढं बाहेर खायची सवय राहिलेली हां. आम्ही घरचंच जेवण प्रिफर करतो. येस पण आता कंटेंट क्रिएशनसाठी ठीक खायला आहे, लागेल. बघूया जेवढं खाल्लं जाईल तेवढं खाऊया. नेक्स्ट टाइम फ्रेंड्सला घेऊन येऊ मग. Yes. तर आज बऱ्याच दिवसांनी गुलाबजामुन खायला मिळणार आहे आम्हाला विथ आईस्क्रीम. विथ आईस्क्रीम. तू खाल्लंय का कधी? हां मी खाल्लंय, मला आवडते. ते बार्बेक्यू नेशनमध्ये राहायचं बघ. हां तर मी जेव्हा इथं आलो होतो आय थिंक अराउंड 1 or 2 years अगो, तेव्हा मला रील्स वगैरे येत होते की बँगलोर कॅफे अँड म्हणजे इंडियन फूडची क्रेविंग होत असेल तर दिस इज द राईट प्लेस वगैरे. बट नेवर थॉट की मला कधी कोलॅबरेशन करायचा चान्स भेटेल यांच्यासोबत. थँक्स टू माय वाईफ. मी आता बोलणार होते की माझं मुळे म्हणजे एवढ्या दिवसापासून तो विचार करत होता बट ते कधी पॉसिबल नाही झालं इकडे यायचं, पण माझं मुळे हो. यायला मिळालंय. हां गाईज, म्हणजे मी आधी फूड खाण्यासाठी पैसे देतो ना, आता लोक मला पैसे देतात की आमचं फूड खा. येस ऑल क्रेडिट गोज टू द मॅडम. असं काही नाही. आणि हां मी तुम्हाला सांगणार आहे की हे कोलॅबरेशन आम्हाला कसं मिळालं. हां तर मी आता सध्या म्हणजे आता रिसेंटली मी स्टार्ट केलं आहे सगळं. तर मग मी एक मेसेजचा फॉर्मॅट बनवलेला ज्याच्यामध्ये इट्स लाईक की म्हणजे मी काय 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 करते म्हणजे लाईक मार्केटिंग, म्हणजे आपण जसं बघतोय की इंस्टाग्राम मार्केटिंग, तर हे सगळं मी एका मेसेजमध्ये लिहून घेतलं आणि मग मी ते ब्रँड सर्च करून त्यांना सेंड केलेलं. येस. तर बऱ्याच लोकांचे आम्हाला रिप्लाय आले. तर तुम्हाला कळेल परत पुढे काही लोकांनी स्वतःही रिच आउट केलं आम्हाला. काही लोकांनी स्वतः पण रिच आउट केलं. म्हणजे रिच आउट केलं तर लगेच भेटलं. इट इज लाईक असं नाही. ते विचारतात की तुमच्या अकाउंटचं Reach लाईक जो कसं काही डेटा आहे लाईक प्रोफेशनल डॅशबोर्ड जो असतो म्हणजे किती रीच होत आहेत तुमचं लाईक कंट्री वाईज रिजन वाईज कुठलं तुमचं युजर बेस आहे, तर ते सगळे डिटेल्स पाठवावे लागतात त्यांना. छान जर्नी आहे. आपल्याला असं वाटतं नेहमी की म्हणजे मी पर्सनली मी अशाच मताची होते आतापर्यंत की जॉब आपला जो टेक्निकल जॉब असतो पण त्याच्यामध्ये काही आपल्याला आता हिला आता कळलंय की हिला जॉब ॲक्च्युली आवडत नव्हता असं ऑफिसला काही नाही जायला. आहे. मी अजून पण जॉब शोधते कारण हा ब्लॉग माझे मम्मी पप्पा पण बघते. तर नाही गाईज, म्हणजे तेच आहे, जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही करू. येस थँक्यू सो मच. काय करायचं आता मग पुढे अजून काय? फोटोग्राफर कसं काम करतोय हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. गाईज करावं लागतं म्हणजे. आता काय कर, आता हे त्याच्यासोबत एक कसं घेताना असं घे, ठीक आहे, मग खाऊ आपण. एक मिनिट थांब ना, एक मिनिट थांब. जा. नॉर्मल घेतो आता त्याच्याकडे पहा. फोटोज घेतोय सध्या, व्हिडिओ आता एक व्हिडिओ घेतो. करतो सुरू. 0.5 मध्ये घेते. ठीक ठीक आहे, झालं. आहे, असं राहू दे. असं बँगलोर कॅफेचं पण ठीक आहे, करू. ठीक आहे, चला. इट्स ओके. तो गाइस अगर आप छोले भटूरे खा रहे हो तो प्याज तो चाहिए और नींबू भी चाहिए. नींबू है? आई डोंट नो. नहीं है, नींबू नहीं बट इट्स ओके. इट्स गुड. अच्छा है गाइस. खाने ऍक्टर आहे गाईज, सरजी ऍक्टर आहे. अच्छी एक्टिंग कर ले तो गाइस. तुला देऊ? Yes, so guys, I'll try pani puri now, but okay. तो ज़्यादा टेस्टी बन गया गाइस कैसे? तुझ्या हाताने खाल्ल्यामुळे. नाही पण छान आहे गाइस, खरंच टेस्ट छान आहे. म्हणजे
छोले भटुरे म्हणजे आपल्याकडं नॉर्थ साईडला गेल्यावर जे भेटतात ना तसेच एकदम छोले भटुरे आहेत. टेस्ट खरंच येस. पाणीपुरीपेक्षा पण दहीपुरी, कारण थोडं कॉम्बिनेशन मला तेवढं जमत नाही हे किती कोणतीही चटणी किती टाकायची. आणि मग ॲक्च्युली इंडियामध्ये पण दहीपुरी माझी फेवरेट आहे, दहीपुरी आणि शेवपुरी. पाणीपुरी तेवढं नाही जमायचं, स्पायसी थोडं आय अवॉइड. मी पण एवढी फॅन नाही आहे, बट नागपूरमध्ये खूप बेस्ट पाणीपुरी मिळते. नागपूरमध्ये काही सगळंच बेस्ट आहे. आता समोरच बघा ना, लास्ट टाइम ब्रश लिपस्टिक जाईल भाई. कोणती लिपस्टिक आहे तुझी? खाऊ द्या गाईस, फ्री का खाने सच बताऊ क्या, मी कधी विचार नव्हता केला की मला सिंगापूरमध्ये असं रेस्टॉरंटमध्ये फ्री जेवण भेटेल. भाई गॉड्स प्लॅन गाईस. आधी माहिती असतं तर मी 3 वर्ष कशा वेगळ्या घरी खिचडी खात बसलो असतो, रोजीला बोलवून घेतलं असतं ना. ठीक आहे गाईस, थोडा लेट पण थेट. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र आणि बँगलोर कॅफेमध्ये खातोय गाईस. ठीक आहे, आपला प्रसार होतोय. हां, जय इंडिया. तो गाईस सँडविच हो रे भाई. हां, आली तर काही थोडं टेक्निकल हां, हे मी खातोय आता, कारण हे खूपच ॲसिडिक खाल्लं तर ते आम्हाला मे बी टाकताना तर करू मग सुरू. कसं केलं मी काय जिसका होगा रेट है. सब्जेक्ट लॉस्ट भाई, वाइफ को लॉस्ट मत कर यार, प्रॉब्लम हो जाएगा मुझे. हाँ तो गाइस, अभी हमारा मतलब आमचं आता कोलॅबरेशन झालं आहे, रॅपअप झालं आहे आता. थोडं जास्तच खाऊन घेतला आम्ही काकांमुळे. त्यांच्या हिशोबाने कमीच खाल्लं कम्पेअर टू अदर कंटेंट क्रिएटर्स, बट ठीक आहे, जास्त पण मागून वेस्ट का करायचं. सो ठीक आहे, म्हणजे छान होतं. आता आम्ही इथून निघतोय आणि तर आपण काय काय खाल्लं मग थोडंसं सांगूया ना त्यांना पण. पाणीपुरी, दहीपुरी, देन छोले भटुरे, देन फिल्टर कॉफी, गुलाबजामुन विथ आईस्क्रीम आणि लास्टला त्यांनी ग्रिल पनीर सँडविच. ते पण छान होतं. म्हणजे एवढं सगळं खाऊन पण ते काका आम्हाला बोलले की तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे, का नाही खाल्लं तुम्ही. आम्हाला एवढं खायची सवय नाही. ओके, तर निघालो आता आम्ही कोलॅबरेशन फिनिश करून. ओके, तर आम्ही आलो आता सिटी स्क्वेअर मॉलमध्ये. येस. स्पेशल शॉपिंग काय आहे? मी नाही करणार आहे शॉपिंग. नाही? अच्छा, नाही घ्यायचंय ना. हे काय हातात दाखव. तर आता आम्ही पोहोचलोय घरी. सो आमचं सेकंड कोलॅबरेशन कम्प्लीट झालं आहे आणि छान एक्सपिरियन्स होता आमचा. आणि कालचं आमचं जे कोलॅबरेशन होतं ते होतं एक परफ्यूम मेकिंग एक्सपिरियन्स अकॉर्डिंग टू अ पर्सनॅलिटी. तर त्यांनी आम्हाला एक पर्सनॅलिटी नुसार आम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले. ऑलमोस्ट 27 क्वेश्चन्स होते. त्या 27 क्वेश्चनमध्ये असं होतं की तुम्ही तुम्हाला कुठला स्मेल जास्त आवडतो. जसं तुम्ही रूममध्ये एंटर केलं तर तुम्हाला कुठला स्मेल आवडेल, तुमचं पर्सनॅलिटीनुसार, म्हणजे तुम्हाला कुठला फूड आवडतं, कुठलं हॉबी आहे तुमची. तर आम्हाला दोघांचे 2 परफ्यूम दिलेले, पण आमच्या साहेबांना खूप घाई होती. अनबॉक्सिंग केली आणि त्यांनी अनबॉक्सिंग केलं आणि माझा परफ्यूम आता अजून अनबॉक्स करायचा आहे. तर मी ठरवलेलं की मी तुमच्यासोबतच शेअर करेल अनबॉक्सिंग. तर असा परफ्यूम मला मिळालेला आहे बॉक्सिंग. तर खूप छान पॅकिंग त्यांनी केलेलं आहे, असं क्यूट पॅकिंग आहे, एस्थेटिक. गाईज, हे असं आहे परफ्यूम, निकिताज कस्टमाइज्ड परफ्यूम ॲज पर हर पर्सनॅलिटी. तर वाव, नाईस पॅकेजिंग. येस, तर मी असंच दाखवते पडेल. तर असं आहे पॅकेजिंग, तुम्हाला दिसत असेल यात. आणि या परफ्यूमचं स्पेशालिटी हीच आहे की ते अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी बनवलं आहे. म्हणजे मला काय आवडतं, कोणतं फूड आवडतं, कसा स्मेल आवडतो, याच्यानुसार ते बनवलेलं आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. असं एक क्यूट डेट
हा. साठी पण आपण तिथे जाऊ शकतो. इव्हन डेटसाठीच नाही, कोणाचा बर्थडे असेल Yes. तर असे आमचे 2 कोलॅबरेशन होते आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. नवीन लोकांना भेटायला मिळालं आम्हाला आणि आणि असेच नवनवीन कोलॅबरेशन Collaboration. मध्ये. येस येस. तर आम्ही पण शिकतोय गाईस, आमच्यासाठी पण नवीनच हे सगळं, आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. येस. चालतंय. देन आय थिंक वी कॅन कन्क्लूड हिअर. Yeah. ओके देन, बाय बाय गाईज, थँक्स अगेन. बाय बाय गाईज, सी यू सून. बाय बाय. बाय बाय.